आहे 10 वाजता सुरू कर. हो हो हो. ठीक आहे. ओके. Good morning, everyone. Audio and video is clear, right? So, first of all, एक नोटीस आहे पहा. जर तुमची फीस जर कंप्लीट नसेल, राईट, जे काही सांगितलेलं आहे तुम्हाला फीसच्या संदर्भात, राईट, जर कंप्लीट नसेल तर तुम्ही लेक्चर करू शकत नाहीत, लक्षात घ्या. ठीक आहे. तर जे कोणी फीसच्या संदर्भात जे काही असेल त्यांनी नागरगोजे सरला कॉन्टॅक्ट करून हे करायचंय. नागरगोजे सरांकडून लिस्ट येणार आहे आणि त्या लिस्ट बेसिस वरतीच तुम्हाला लेक्चर करू दिले जातील. ठीक आहे. सो आज मी अलाव करतोय, उद्यापासून जी लिस्ट आहे माझ्याकडे नागरगोजे सरांनी पाठवलेली, त्या लिस्ट नुसार मी लेक्चर अलाव करणार आहे. सो जर कोणाची राहिली असेल, कोणाचे काय ते भरायचे, किती भरायचे ते जे आहे ते पाहून घ्या. ठीक आहे. ओके, क्लिअर आहे. सो इन लास्ट लेक्चर we discuss about the self inductance, right? So self inductance, we see that how the change in current itself induces EMI in this coil, and it shows particular behavior. So we call it as a इंडक्टर. त्या डिव्हाइसला नाव दिलं आपण इंडक्टर, लक्षात घ्या. याचा जो एल आहे दॅट इज कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स किंवा फक्त सेल्फ इंडक्टन्स म्हटलं जातं, राईट. सो कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स
एल इज अ फॉर्म्युला काय आहे, ई अपॉन डी आय बाय डी टी, राईट, ई अपॉन डी आय बाय डी टी. and for an inductor the absolute formula for coil जो आहे तो म्यू एन स्क्वेअर 2 पाय अपॉन आर होता, नाही अपॉन 2 होता, राईट. सो पाय स्क्वेअर अपॉन आर होता, 2 होता, राईट. म्यू नॉट एन स्क्वेअर पाय आर स्क्वेअर अपॉन 2. कॉईल आणि सॉलिनॉइड साठी तुम्ही फॉर्म्युला पाहिलेला आहात, राईट. सो त्याची डिपेंडन्सी तुम्हाला लक्षात आहे. नाव सी, आता हे म्युच्युअल इंडक्टन्स बघा, सेल्फ इंडक्टन्स फक्त एक कॉईल होते. म्युच्युअल इंडक्टन्स इन द सेन्स ऑफ द चेंज इन करंट ड्यू टू प्रायमरी कॉईल इंड्यूस्ड ईएमएफ इन द सेकंडरी कॉईल. बघा, प्रायमरी कॉईलला मी एसी सोर्स कनेक्ट केलेला आहे आणि इफ आय स्विच closed, then the change in current in this coil will induce the EMF in this coil. क्लिअर आहे का? बघा, जो या कॉईल मुळे इथे काहीतरी मॅग्नेटिक फील्ड असेल, बरोबर आहे का? या कॉईलचा जो करंट आहे त्याच्यामुळे, कोणत्या कॉईलचा करंट सांगा? प्रायमरी कॉईलचा करंट, त्याच्यामुळे काहीतरी सेकंडरी कॉईल मध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे, म्हणजेच मॅग्नेटिक फ्लक्स आहे. and therefore the flux will be changed if current will be changed. AC करंट हा ऑलवेज चेंजिंग असतो, त्याच्यामुळे सेकंडरी कॉईल मधला फ्लक्स चेंज होईल and that flux change is directly proportional to current in the primary coil. So we take the proportionality constant as a m, and m is a coefficient of mutual inductance. कोइफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स लक्षात घ्या. हा जो यम आहे तो कोइफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स आहे, राईट. तर मग हे फक्त प्रायमरी आणि सेकंडरी कसं लक्षात ठेवायचं बघा. जर तुम्हाला कन्सेप्ट समजला तर मला वाटतं लक्षात राहायला काही प्रॉब्लेम नाही. की प्रायमरी कॉईल मधला करंट आहे आणि त्यामुळे फ्लक्स कुठला चेंज होतोय? सेकंडरी कॉईल मधला. म्हणून सेकंडरी कॉईल मधला फ्लक्स इज इक्वल टू म्युच्युअल इंडक्टन्स. कोइफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स त्या दोघांसाठी एकच असणार, M12 इज इक्वल टू M21, राईट. आणि IP and therefore induce the EMF in secondary coil is equal to minus M di by dt. इज इट क्लिअर फॉर्म्युला? जर कालचा सेल्फ इंडक्टन्सचा व्यवस्थित बसला असेल डोक्यात तर याला काही जास्त वेळ लागणार नाही असं वाटतं मला. क्लिअर आहे का? बघा, yes. Again these two formulas are given for coil and solenoid. Just remember that इथे n स्क्वेअर होतं सेल्फ मध्ये. आता N1 आणि N2 म्हणजे पहिल्या प्रायमरी कॉइलचे नंबर ऑफ टर्न्स आणि सेकंडरी कॉइलचे नंबर ऑफ टर्न्स, म्हणजे दोन्ही वरती डिपेंड आहे. लक्षात घ्या, तिथे n स्क्वेअर होतं, पण आता इथे N1 आणि N2 आहे, म्हणजे इथले नंबर ऑफ टर्न N1 आणि इथले नंबर ऑफ टर्न जर N2 घेतले मी तर दोन्ही वरती डिपेंड आहे, राईट. सो टेक अ स्क्रीनशॉट फॉर दिस. स्क्रीनशॉट घ्या या पेजचा, या पेजचा स्क्रीनशॉट घ्या. Done. Okay. So again, dependency of M, that is coefficient of mutual inductance. Coefficient of mutual inductance is given by, it is depend upon N1 N2, that is number of turn. Then area आहे म्हणजे shape of coil आहे, आणि mu of secondary coil and distance of and origin. पहा, लक्षात घ्या की हे सुद्धा महत्वाचं आहे की हे M जर समजा हे कॉईल इथं ठेवलं मी आणि हे कॉईल दुसरं इथं ठेवलं, आणि पहिल्यांदा पहिल्या केसमध्ये इथं ठेवलं, दुसरं कॉईल इथं ठेवलं, तर नक्कीच पहिल्या केसमध्ये आणि दुसऱ्या केसमध्ये इंड्यूस्ड ईएमएफ वेगवेगळा असेल का नाही बघा बरं. कारण हे याला इथं डायरेक्ट पटपट 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 चेंज होऊ शकते, बरोबर आहे का नाही. इथं चेंज झाला की लगेच इथं चेंज होणार, पण याचा काही एवढं लांब असल्यामुळे त्याच्यावरती काही फरक पडत नाहीये. लक्षात घ्या. समझ पा रहे हो क्या कि ये इसके बहुत करीब है, इसके लिए थोड़ा सा ही चेंज हो गया इसमें तो इसको अफेक्ट करता है. लेकिन अगर लॉन्ग डिस्टेंस है
तो थोड़ा सा डिफिकल्ट जाता है, राइट, चेंज होने में, राइट, उसका इन्फ्लुएंस जो है वो कम हो जाता है, राइट, ओके, ये मैं कॉइल की बात कर रहा हूँ, ठीक है, ओके, सो ते थोडस मला वाटतंय जरासा फोटो नेट नाही आला. Just now see the combination of inductors. Combination of inductors. लक्षात घ्या, कॉम्बिनेशन ऑफ इंडक्टर्स. हे इंडक्टर कसे कनेक्ट आहेत सांगा बरं मला, एवढं तरी दिसतंय ना. जस्ट मी बाकीचं सांगतो, हे इंडक्टर कसे कनेक्टेड आहेत, कनेक्शन कळते का तुम्हाला, राईट, व्हेरी गुड. दिस इज अ कनेक्शन इन सिरीज. सो ट्रीट इंडक्टर as as resistance. कॉम्बिनेशन ऑफ इंडक्टरचं जर कॉम्बायनेशन काढायचं असेल तर रेजिस्टन्स सारखं घ्यायचं. कसं घ्यायचं बघा, जर सिरीज मध्ये आहेत तर रेजिस्टन्स घेतो, कसा घेतो आपण, सिरीज मध्ये आहेत तर रेजिस्टन्स कसा घेतो, सिरीज मध्ये आहेत तर रेजिस्टन्स कसा घेतो, R1 प्लस R2, राईट, बरोबर आहे का, राईट. आणि मग इंडक्टन्स साठी कसं घेणार, इंडक्टन्स साठी कसं घेणार, L1 प्लस L2, L1 प्लस L2. प्लस और मायनस 2m का लिहिलं असेल बघा बरं, हे प्लस और मायनस 2m कशामुळे आलं बघा, याचं इफेक्टिव्ह इंडक्टन्स तर L1 प्लस L2 असेल, पण जर समजा हे जवळ जवळ असतील तर या दोघांमध्ये काहीतरी म्युच्युअल इंडक्टन्सची प्रॉपर्टी असणार. बघा असं रेजिस्टन्स मध्ये होतं का, फक्त एवढं होतं रेजिस्टन्स मध्ये, बघा बरं, फक्त एवढं होतं रेजिस्टन्स मध्ये. पण इंडक्टन्स मध्ये हे का आलंय, ऍक्च्युली हे तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये खूप कमी ठिकाणी वापरायला भेटेल, जिथं दिलं नाही तिथं हे वापरायचं नाही. अप्रॉक्सिमेट एवढंच असतं, हे अप्रॉक्सिमेट आहे. आणि याला जर इन्क्लूड केला तुम्ही तर मग तो ऍक्युरेट फॉर्म्युला झाला. आणि प्लस और मायनस 2m का इन्क्लूड केलंय, कारण हे जर जवळ जवळ असतील तर याच्यामध्ये याच्या चेंजमुळे याच्यामध्ये काहीतरी म्युच्युअल इंडक्टन्स असणार आणि याच्यामुळे याच्यामध्ये काहीतरी म्युच्युअल इंडक्टन्स असणार. म्हणून प्लस या 2m किंवा मायनस 2m. प्लस आणि मायनस केव्हा घ्यायचंय, जर दोन्ही कॉइल मध्ये डायरेक्शन सेम असेल. आता इथं डायरेक्शन सेम आहे, करंट समजा इकडून आला, इकडून असंच जाणार आहे आणि इकडून पण असंच जाणार आहे, म्हणून प्लस घ्यायचं. आणि समजा इकडून काहीतरी कनेक्शन असेल, असं काहीतरी कनेक्शन असेल, इकडं इकडं करंट यायलाय, इकडून इकडं करंट यायलाय आणि असा खाली चाललाय, तर डायरेक्शन अपोजिट आहे, देअरफॉर आय विल टेक मायनस. परत एकदा बघा, परत एकदा बघा, रिपीट करतोय मी, परत एकदा बघा, रिपीट. The combination of inductor is same as a resistance, that is a series combination is given by directly addition L1 by L2. This is approximate formula. This is approximate formula, but accurate formula we have to consider the mutual inductance induced by this in this coil and also by this coil on this coil. So we should add plus 2 or minus 2 considering the direction of the current. If the direction of the current in both coil is same like this, then we will take plus sign, and the direction of the current is minus, then we will say direction is opposite, then we will take minus sign. अपोजिट कशी असणार डायरेक्शन, अपोजिट कशी असणार, समजा याच्यामध्ये अजून ब्रँचिंग आहे, अशा प्रकारे काहीतरी ब्रँचिंग आहे आणि असा इकडून करंट येत असेल, इकडे जात असेल I1 आणि इकडून I2 जाऊन इकडे जात असेल, त्या केसेस मध्ये काय घेणार मी, मायनस घेणार. इज इट क्लिअर, क्लिअर आहे का. थोडस मला काय वाटतंय, हे पेज तेवढं म्हणजे हे तुम्हाला नंतर लिहून घेता येईल का, स्क्रीनशॉट काढून, का लगेच लिहून घ्यावं लागेल, बघा बरं तुम्हाला कसं दिसतंय, थोडस व्यवस्थित फोटो आला नाही याचा. बघा हे प्लस और मायनस आहे, थांबा, स्क्रीनशॉट घ्यायच्या आधी मी जर असं
लगेच लिहून घेणार असाल तर लगेच घेऊ पण शकता, मला काही प्रॉब्लेम नाही. पण मला वाटतंय जर समजलं तर तुम्ही नंतर पण लिहू शकता. जस्ट मला काय करू द्या, फक्त थोडस मला करेक्शन करूया. बस सांगितल्यावर समजेल. आता जरा स्क्रीनशॉट घ्या, आता स्क्रीनशॉट घ्या आता. ते फॉर्म्युले एररलेस मध्ये पण आहेत, राईट. फॉर्म्युले एररलेस मध्ये पण आहेत. डन. ओके, समजून घ्या आता. हे पॅरलल कॉम्बिनेशन होतं का सिरीज मध्ये? हे सिरीज मध्ये कॉम्बिनेशन होतं. हे कसं कॉम्बिनेशन आहे? हे कोणतं कॉम्बिनेशन आहे? पॅरलल, राईट. सो इन पॅरलल कॉम्बिनेशन ट्रीट लाईक रेजिस्टन्स. रेजिस्टन्स, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काय असायचा? इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काय असायचा? इफेक्टिव्ह रेजिस्टन्स R1 R2. शॉर्ट फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे का? R1 प्लस R2, राईट. तसाच इंडक्टरचा सुद्धा लक्षात ठेवायचंय, L1 L2 अपॉन L1 प्लस L2. हाच फॉर्म्युला आहे कोएफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्सचा. लक्षात घ्या. हे ऍडिशन टर्म केव्हा येतील? इफ दे आर सिच्युएटेड ऍट व्हेरी क्लोज. हे जर दोघं एकमेकांच्या व्हेरी क्लोज असतील तेव्हा म्युच्युअल इंडक्टन्स येणार. इथं -m² आहे, लक्षात घ्या. इथे -m² आहे आणि इथे +or-2m आहे. +or-2m. हा ऍक्युरेट फॉर्म्युला आहे. अप्रॉक्स फॉर्म्युला रेजिस्टन्स सारखाच असेल, L1 L2 अपॉन L1 प्लस L2, राईट. लक्षात आलं. आणि इथे बघा, M ची जी म्युच्युअल इंडक्टन्स जर काढायचं आपल्याला, असे दोन कॉईल आहेत आणि त्यांचं सेल्फ इंडक्टन्स माहिती आहे. देअरफॉर म्युच्युअल इंडक्टन्स इज इक्वल टू K इंटू रूट L1 L2. फॉर्म्युला काय बघा म्युच्युअल इंडक्टन्सचा? K इंटू रूट L1 L2, L1 इंटू L2, वेअर K इज अ कपलिंग फॅक्टर. बघा 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 काय सांगता, इथं खूप महत्वाचं आहे. K इज अ कपलिंग फॅक्टर. कपलिंग फॅक्टर. मी काय म्हणलं? जर समजा हे दोन कॉईल असे एकमेकात परफेक्ट आहेत, बरोबर आहे का नाही, आणि या दोन कॉईलचं आपसात पटत नाही, हे इथं आहे आणि हे इथं आहे, कोणाचा कपलिंग फॅक्टर जास्त असणार? कोणाचा कपलिंग फॅक्टर जास्त असणार? दिस इज 1, दिस इज 2. कपलिंग फॅक्टर कोणाचा जास्त असणार? एकदम गच्च जे आहेत, व्हेरी क्लोज, राईट, व्हेरी क्लोज जे कपल आहेत त्यांचा कपलिंग फॅक्टर जास्त असणार. म्हणून त्यांचं म्युच्युअल इंडक्टन्स जे आहे ते जास्त असणार. M कशा कशावरती प्रोपोर्शनल आहे? एकतर L1 वरती, L2 वरती, आणि परत ते कसे ठेवले त्यांच्यावरती पण आहे. बघा, एक 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 जिवंत उदाहरण देतो. A पर्सन आणि B पर्सन, नाही पर्सन नाही, A कॉईल आणि B कॉईल यांच्यामधला जो म्युच्युअल आपल्याला रिलेशन काढायचा आहे, तर त्याच्यामध्ये एकतर A ची इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटी, B ची इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटी याच्यावरती डिपेंड असणार, आणि प्लस त्या दोघांच्या मध्ये जे इंटरॅक्शन आहे जे त्याच्यावरती पण डिपेंड असणार. And this interaction is depend upon the orientation of the coil
कॉईल बद्दल बोलतोय मी. सो इफ कपलिंग फॅक्टर इंटू रूट L1 L2, हा कपलिंग फॅक्टर परफेक्ट कपल साठी किती असणार? 1 असणार. जर दिला नसेल तर 1च घ्यायचंय, दिला नसेल तर 1च घ्यायचंय. आणि ते कसं असणार मग? या केसमध्ये ही डायग्राम काढून दाखवली इथं की या केसमध्ये k इज इक्वल टू 1 आहे. या केसमध्ये k इज इक्वल टू 1 आहे. परफेक्टली अलाइन झाले ते, परफेक्टली अलाइन, राईट. But in this case there is some gap between them, therefore the coupling factor lies between 0 to 1. Coupling factor lies between 0 to 1. हे पण जर असं तिथं ऍड करा तुम्ही, हे जर दिसत नव्हतं तेव्हा, राईट. कपलिंग फॅक्टर इज लाईज बिटवीन 0 to 1. कपलिंग फॅक्टर इज इक्वल टू 1. आता हे तुम्हाला लक्षात येतं लिहिताना, स्क्रीनशॉट असेल तर हे अंदूक तुम्हाला कळलं असेल तर लक्षात येते वाटतं मला. ओके आहे का बघा बरं, का लिहून द्यायचंय? लक्षात येईल का लिहून घेताना? कारण हे लिहून असलं पाहिजे तुमच्याकडे, राईट. ओके, मला वाटतं अजून चांगलं लक्षात असेल, म्हणजे आपल्याला डोळे झाकून जी छापायची सवय, थोडाफार मेंदू चालू शकतो आपला, बरोबर आहे का नाही? थोडाफार मेंदू आपला चालू शकतो, बरोबर आहे का नाही? इथं काय आहे घरी नेमकं, काय शिकवलं सरांनी असं? जरा 2 मिनिट थांबूया रे, लईच कंटिन्यू बडबड करतोय, कंटाळा आलाय आता बडबडीचा. एकटेच बडबड 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 किती करावे? काय फुकट डॉक्टर व्हायचंय का मग? डॉक्टर होणं एवढं सोपं आहे? म्हणजे रेजिस्टन्स कॅपॅसिटर कमी होता का इंडक्टर आला? हा, डॉक्टर होणं काय सोपं आहे का? घर बैठे बैठे डॉक्टर, पूरी पिढी बर्बाद, आहे का नाही? काय बी दिलं एकच इंजेक्शन, खोकला सर्दी गोळ्या ताप, घे अँटीबायोटिक, घे अँटीबायोटिक, घे पेन किलर, घे अँटीबायोटिक, घे पेन किलर. कारण डिग्री कशी आहे? पैशाची. ठीक आहे, जाऊ द्या आता, आपल्याला काय करायचे, तुम्ही नाहीत तसे, तुम्ही चांगले डॉक्टर बनणार आहेत. ठीक आहे, फीस वगैरे कोणी घ्यायची नाही रे बघा, मला तपासायला आलो तर. मी जर आलोच तर, म्हणजे तेवढा विश्वास तुमच्यावर दाखवला मी तर, बरोबर आहे? ठीक आहे. बघू ते पुढचं, बघू काहीतरी सेटलमेंट करू. पण आता काय करायचे, आता क्लासची फीस भरायची. काय करायचं आता, काय करायचं, क्लासची फीस भरायची, आहे का नाही? ते पुढचं पुढे बघू, डॉक्टर झाल्यावर वेळ आहे त्याला. लगेच उग बसून काही स्वप्न बघू नका, ठीक आहे? नाही, स्वप्न बघण्याबद्दल माझं काही मत नाहीये. बर, चालायचं पुढे. आता तुम्ही बडबड तशी करायला लावला मला. गळा चालाय रे कंटिन्युअस बोलून बोलून बोलून.
ठीक आहे. बघा हे असं कपल नसलं पाहिजे कधीच, म्हणजे ठीक आहे, असं कपल म्हणजे अशी कपलिंग नसली पाहिजे कोणाची परपेंडिक्युलर, कारण कपलिंग फॅक्टर काय होतो 0, ह्याचा ह्याला काही फरक पडणार आणि ह्याचा ह्याला काही फरक पडणार, बरोबर आहे का? म्हणजे अशा याच्या म्हणजे कपलिंग फॅक्टर काय होतो 0. मग म्युच्युअल इंडक्टन्स के इंटू रूट L1 L2 होतं आणि के 0 असल्यामुळे म्युच्युअल इंडक्टन्स 0 होऊन जातो. जरी इंडिव्हिज्युअल त्यांचं किती भारी असले ते इंडिव्हिज्युअल, याचा L1 किती मोठा आहे, याचा L2 किती मोठा आहे, पण कपलिंग 0 आहे. काय करावं त्या कपलला? बरोबर आहे का ना? बघा बरं, पटते का तुम्हाला? इंडक्टन्स स्वतःचा किती मोठा आहे, हे IS ये IPS, कपलिंग 0 गेट डिवॉर्स. म्हणजे कॉईल बद्दलच बोलतोय मी, कॉईल बद्दल बोलतोय रे. ठीक आहे, ओके चलो. ठीक आहे, असं मन लावून शिकलं पाहिजे फिजिक्स, असं एवढंच वाटतं मला, दुसरं काय नाही. म्हणजे अरे आजूबाजूला फिजिक्सच आहे आपल्या, नीट जरा ऑब्झर्व करा, जरा डोक्यात घुसेल डोक्यात. ठीक आहे, बघा ज्याच्या त्याचे वे असतात शिकण्याची आणि शिकवण्याची, बरोबर आहे का नाही? आपण जर खराब असलो तर दुनिया खराबच दिसायला लागते, आपण जर चांगले असलो तर दुनिया चांगलीच दिसायला लागते, असं काहीतरी म्हणतात भाऊ, मला काही कळत नाही तेवढं. म्हणजे बघणारा आपल्याच दृष्टिकोनातून बघतो असं. म्हणजे मी काही सांगितलं तर ते त्याला तिथंच लिंक होणार. आता मी किती सरळ भावनेनं म्हणलो की हे कपल असं नसलं पाहिजे की बाबा याचं आणि याचं जमना झाले त्याच्यामुळे के 0 आहे. म्हणजे कोणाला काहीतरी वेगळं वाटू शकतं ना, आता प्रत्येकाच्या बुद्ध्या सारख्या म्हणजे सेम थोड्याच असतात, म्हणजे कोण काहीतरी असं करू शकतो, त्याला काय आता. बस झाला आता, चल आता बघा डिव्हाइस लर्न करायचं आपल्याला. हे झालं म्युच्युअल इंडक्टन्स, राईट? म्युच्युअल इंडक्टन्स झालं इथपर्यंत क्लिअर सर्वांना? तर आपल्याला काय करायचे आता, डिव्हाइस लर्न करायचे, ज्या की डिव्हाइसचं नाव आहे ट्रान्सफॉर्मर. ऐकलंय का आधी कधी ट्रान्सफॉर्मर? यस, हा ती मूवी होय, त्या मूवीचा आणि याचा काही संबंध नाहीये. ऍक्च्युली ट्रान्सफॉर्मर कुठं डिप्पीला वगैरे ऐकलंय का तुम्ही? डिप्पी म्हणता बघा, ते ट्रान्सफॉर्मर गेले वगैरे, ते ट्रान्सफॉर्मर हॉलिवूडचा वेगळा आहे, ते लय खतरा मूवी आहे, त्याचं नका सोडू. ठीक आहे, पण हे ट्रान्सफॉर्मर काय करतं माहितीये का, कमी पोटेन्शियल पासून जास्त पोटेन्शियल किंवा जास्त पोटेन्शियल पासून कमी पोटेन्शियल मध्ये कन्वर्ट करतं. ते का करतं, कसं करतं, तेच बघायचे आपल्याला. पहिल्यांदा त्याचा यूज काय आहे, ट्रान्सफरचा यूज. ट्रान्सफॉर्मर इनक्रीज और डिक्रीज एसी पोटेन्शियल. बघा, ट्रान्सफॉर्मर इनक्रीज म्हणजे 5 व्होल्टचं 25 व्होल्ट करू शकतं, 5 व्होल्टचं 25 व्होल्ट करू शकतं, किंवा 25 व्होल्टचं 5 व्होल्ट करू शकतं. ट्रान्सफॉर्मर कॅन इनक्रीज और डिक्रीज पोटेन्शियल. पण कोणतं पोटेन्शियल, त्याचं इनपुट किंवा आउटपुट कसं असणार आहे, त्याचं इनपुट किंवा आउटपुट कसं असणार आहे, त्याचं इनपुट किंवा आउटपुट कोणतं करंट असणार आहे त्याला, अल्टरनेटिंग करंट. बिकॉज डीसी पोटेन्शियल इफ इज गिवन देन आउटपुट विल बी 0. ह्या डीसी ला आउटपुट 0 का असेल ते लक्षात येते का तुमच्या जरा? डीसी ला आउटपुट 0 का असेल, राईट? कारण त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही. याचं बेसिक प्रिन्सिपॉर्मल सॉरी जर असं, ठीक आहे 2 मिनिटं मला जरा. तर एसी हा व्हेरिएबल आहे. आता आज आपण पाहिलं की इंडक्टर
हे कशावरती वर्क करतं? इंडक्टर हे ऑलवेज कशावरती वर्क करतं? एसी करंट. आणि ट्रान्सफॉर्मर इज बिल्ड युझिंग इंडक्टर. Transformer is built using inductor. So हा पॉइंट लक्षात आला का? हा पॉइंट लक्षात आला का? यस. बघा परत एकदा, ट्रान्सफॉर्मर कशाला वापरणार आहोत आपण? 5 व्होल्टचं. आता हे का वापरायचंय ते इथं आहे. काय करायचंय? काय वॉट, हे आहे वॉट इज अ यूज, हे आहे वाय. राईट. आणि हे आहे हाऊ. बघा एखादी डिव्हाइस जर तुम्ही लर्न करणार असाल sorry, take a screenshot for this and write it down. We will discuss tomorrow. स्क्रीनशॉट घ्यायचा. घेतला का? थोडस तब्येत ठीक आहे. कोरोना वगैरे काय नव्हतं आपल्याला. ठीक आहे. नाही कोरोना वगैरे काय नव्हतं. ते आपल्या पेशी जवळच येत नाही. स्क्रीनशॉट घ्या. बहन उद्या डिस्कस करूया. ठीक आहे. ओके. टुमारो वी विल डिस्कस. मला जरासं ठीक आहे उद्या डिस्कस करू. म्युच्युअल इंडक्टर्स करून प्रॉब्लेम सॉल्व करा. ओके बाय एव्हरीवन.